नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई। नांदुरा पोलिसांच्या छाप्यामध्ये 4,25,000 रुपयांची चोरी केलेली विद्युत तार जप्त, 3 गुन्हे उघड, एक आरोपी रंगेहाथ अटक। आज दिनांक 15 जून 2025 रोजी नांदुरा पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फतीने खात्रीशीर खबर मिळाली की डागा पेट्रोल पंप जवळ खामगाव रोडवर शेख मुख्तार शेख निसार याच्या गोडाऊनमध्ये एमएसईबीची विद्युत वहिनीची तार ही चोरी करून आणून लपवून ठेवलेली आहे। त्या खबरेवरून नांदुरा पोलिसांनी 2 पंच व एमएसईबीचे अभियंता शश्री जयस्वाल सर यांना सोबत घेऊन छापा मारला असता त्या गोडाऊनमध्ये पोलिसांना भंगार गोडाऊनमध्ये लपवून ठेवलेली 1605 किलो ॲल्युमिनियमची विद्युत तार, जिची किंमत 4,25,000 रुपयेची ही आरोपी शेख मुख्तार शेख निसार याच्या जवळून जप्त केली। एमएसईबीचे अधिकारी श्री जयस्वाल व गोरे सर, एमएसईबीचे इंजिनियर राठोड सर, शेख जुनेद यांनी ती तार ही एमएसईबीची शासकीय तार असून निमगाव अलमपूर शेत शिवारातील चोरीस गेलेली तार असल्याचे ओळखून सांगितल्याने सदर तार ही आरोपीकडून जप्त करण्यात आली असून त्यात आरोपीचा मुलगा शेख सोहेल शेख मुख्तार हा फरार असल्यामुळे त्याचाही शोध नांदुरा पोलीस घेत आहेत। सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक विलास पाटील, डीपी इंचार्ज मिलिंद जवनजाल, पो हवा भीमराव वानखेडे, रायटर कैलास सुरडकर, संतोष मुंजाळ, डी.बी. विनायक माणकर, रवी झगरे, रवी सावळे, संदीप डाबेराव, संदुके, गोराने यांनी सर्वांनी मिळून आज डागा पेट्रोल पंप येथील गोडाऊन येथे दुपारी 2 ते 5 वाजेदरम्यान केली आहे। सदर कार्यवाहीमुळे विद्युत तार चोरी करण्याच्या टोळीवर नांदुरा पोलीस पीसीआर घेऊन कायदेशीर कार्यवाही करीत असल्यामुळे विद्युत तार चोरीच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसविण्यात नांदुरा पोलिसांना यश मिळाले आहे।